काय रे, हे सगळे इंडियन क्रिकेटर इंग्लंड मध्ये कोणाच्या लग्नाला गेलेत रे? माहित नाही रे. तेव्हा त्या फोटो मध्ये अँडरसन आणि रूड पण होता. अरे पण या सगळ्या फोटो मध्ये नवरा कोण आहे तेच कळत नाही. अरे लगा, इंग्लंड मधल्या लग्नामध्ये हळद नसती काय? ए हार्दिक पांड्या, बॉल दे इकडे. हल्ली विराट कोहली, अनुष्का शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह हे सूट बूट घालून इंग्लंडच्या कोणत्या क्रिकेटरच्या लग्नात गेलेत? हा आमच्या गल्लीतल्या टेनिस बॉलने क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना पडलेला प्रश्न. चला हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण जाऊया थेट इंग्लंडला. हॅलो पप्पा, पासपोर्ट आला? मग आधार कार्ड चालेल का लंडनला जायला? इंग्लंडला आल्यावर मला असं कळालं की इकडे टेनिस बॉलने क्रिकेट नाही तर खरंच टेनिस खेळतात. आणि आपले सुटाबुटातले इंडियन क्रिकेटर्स कोणाच्या लग्नाला नाही तर द चॅम्पियनशिप विम्बल्डन ही टेनिस खेळातील सर्वात जुनी आणि सर्वात मानाची ग्रँड स्लॅम स्पर्धा बघण्यासाठी इकडे आले होते. युनायटेड किंगडम मधील लंडन शहराच्या विम्बल्डन या उपनगरात ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड कॉर्पोरेट क्लबद्वारे ही स्पर्धा 1877 सालापासून खेळवली जाते. 4 ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये विम्बल्डन ही सर्वात जुनी आणि अजूनही ग्रास कोर्टवर म्हणजेच गवताच्या मैदानावर खेळवली जाणारी एकमेव स्पर्धा आहे. आणि 148 वर्ष झाली या स्पर्धेचं सातत्य कायम टिकून राहिले. 1877 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचं 138वं वर्ष आहे. वर्ल्ड वॉर 1 मधील 4 वर्ष, वर्ल्ड वॉर 2 मधील 6 वर्ष आणि 2020 मध्ये आलेल्या कोविड-19 पेंडेमिक या कारणांमुळेच ही स्पर्धा त्यावेळी बंद करण्यात आली होती. पण या विम्बल्डन स्पर्धेचा इतिहास आणि जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये असलेली या स्पर्धेची क्रेज त्यामुळे ही स्पर्धा अविरत सुरू राहिली. आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंनी ही विम्बल्डन स्पर्धा गाजवलेली आहे. यामध्ये स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचं नाव आवर्जून घेतलं जातं. फेडरर यांनी सर्वात जास्त 8 वेळा विम्बल्डन ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. जसा आपल्या क्रिकेटमधला गॉड सचिन तेंडुलकर तसा टेनिसमधला गॉड रॉजर फेडरर. त्याचबरोबर सर्बिया देशाचे नोवाक जोकोविच यांनी सर्वाधिक 14 वेळा विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि 7 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हे झालं पुरुष एकेरी स्पर्धेबद्दल. पण या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुषांपेक्षा महिलांची कामगिरी एक नंबर आहे. महिला टेनिस प्लेयर्समध्ये अमेरिकन टेनिस प्लेयर मार्टिना नॅव्राटिलोवा यांनी महिला एकेरी स्पर्धेत सर्वाधिक 9 वेळा विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या हेलन विल्स यांनी 8 वेळा तर ग्रेट ब्रिटनच्या डोरोथिया चेंबर्स, जर्मनीच्या स्टेफी गार्फ आणि अमेरिकेच्या सरेना विल्यम्स यांनी 7 वेळा ही स्पर्धा जिंकली. पण यामध्ये आपले भारतीय खेळाडू सुद्धा काही कमी नाहीत. आतापर्यंत एकूण 3 भारतीय टेनिसपटूंनी 8 वेळा विम्बल्डन जेतेपद जिंकले. त्यापैकी लिएंडर पेस हे सर्वाधिक 5 वेळा जिंकलेत. त्यामध्ये एकदा पुरुष दुहेरी आणि 4 वेळा मिश्र दुहेरीचे जेतेपद आहे. तर महेश भूपती यांनी 3 विम्बल्डन जेतेपद जिंकले. त्यामध्ये एकदा पुरुष दुहेरी आणि 2दा मिश्र दुहेरी. आणि सानिया मिर्झा या विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचे जेतेपद पटकावणाऱ्या एकमेव भारतीय महिला टेनिसपटू आहेत. खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा, संयमाचा, ऊर्जेचा, स्किल्सचा आणि निर्णय क्षमतेचा कस पाहणारा असा हा टेनिसचा खेळ आहे. आणि या सर्व गुणांमुळे रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच ही त्रयी टेनिस विश्वातली गोट मानली जाते. फेडरर आणि नदाल आता रिटायर्ड झालेत, पण 38 वर्षांचे जोकोविच अजूनही टेनिसचं मैदान गाजवत आहेत. भारतातही त्यांचे असंख्य चाहते आहेत, इतके की विम्बल्डन स्पर्धेच्या ऑफिशियल सोशल मीडियावरून त्यांनी चक्क आपल्या मराठी भाषेतून कॅप्शन आणि गाणं टाकून पोस्ट केली होती. ॲटलिस्ट यावरून प्रेरणा घेऊन तरी भविष्यात बरेच भारतीय टेनिसपटू तयार होत हीच इच्छा, जेणेकरून गल्ली गल्लीतली पोरपोरी टेनिस बॉलचा वापर क्रिकेट सोबतच टेनिस खेळण्यासाठी पण करतील. चला आता आपण भारतात परत जाऊया. पण त्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. विम्बल्डन सोबत अजून 3 ग्रँड स्लॅम कोणते हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा कलाकार.